या सुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, याची प्रचिती खरं तर सध्या या ठिकाणी येत आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा खरं तर देहू येथून प्रस्थान केल्याच्या नंतर आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेला आहे। सध्या या पालखी सोहळ्यातील या वारी मधील टप्प्यातील बेलेवाडी मधला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभव असा आहे। सध्या वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। वारी एक चैतन्याचा प्रवास आहे, वारी एक आनंदाचा सोहळा आहे। सध्या बेलेवाडी मधला अश्वरिंगण सोहळा पार पडलाय, काय मनात भावना आहेत? मनात खूप आनंद आमच्या मनामध्ये आहे, कारण की आम्ही आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये 12-13 वाऱ्या केल्या, परंतु हा रिंगण पाण्याचा माझ्या जीवनातला हा पहिला सोहळा होता। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज आमच्या डोळ्याचे पारणे फिटले, कारण की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा रिंगण सोहळा पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आता बस आता बाकीचं काही बघण्यासारखं शिल्लक राहिलं नाही, असा हा अद्भुत आनंदाचा सोहळा आम्हाला डोळ्यानं बघायला मिळाला। या सुख सोहळ्याची प्रचिती ती अशी भावना व्यक्त करतायत, वारीच्या वाटेवरती चालतायत। आता अश्वरिंगण सोहळा पार पडला, खरं तर वारी टप्प्यातला हा महत्वपूर्ण टप्पा असतो। अश्व सोहळा पाहून आणि वारीच्या वाटेवरती चालताय, काय मनात भावना आहेत? मनात भावना एवढ्याच आहे, रिंगण सोहळा ह्याच्याकरता असतो की आज आपण निम्म्या टप्प्यात आलो आहोत आणि जे वारीच्या वाटेवर चालत असतो आपण, तर हा रिंगण सोहळा झाल्याच्या नंतर हा एक सीन भाग आनंद, आणि हा आनंदाचा जसा कुठल्याही कार्यक्रमाला शोभा असते आणि तो असतो, त्या पद्धतीने वारकऱ्यांचा रिंगण सोहळा हा एक सणाच्या पद्धतीने आणि दुखलेले तुकलेले सगळे हा रिंगण सोहळा होतो, याच्यात खूप आनंदी होतात। तर आणखी काही वारकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार। तरुण वारकरी आहेस, युवक आहेस, वारीच्या वाटेवरती चालताना काय अनुभव मिळतोय, काय प्रचिती मिळते? वारीच्या वाटेवर चालत असताना फार आनंद होतो। वारी म्हणजे एक त्या ठिकाणी आनंदाची वारी आहे, आणि वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे, कारण जवळ ही सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपुले सोहित पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको। वारी हा त्या ठिकाणी तरुणपणामध्ये करण्याचा विषय आहे। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हात पाय थकल्याच्या नंतर वारी घडू शकत नाही, म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारीमध्ये आम्ही चालत असतो आणि आनंदाच्या ठिकाणी भोगत असतो। आनंद बघताय, खरं तर मृदुंग गळ्यामध्ये घेतलेला आहे, टाळ आणि भजनाला तुम्ही साथ देताय। वारीच्या वाटेवरती चालत असताना काय मनातल्या भावना आहेत? अत्यंत मनामध्ये आनंद होत नाही, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातले देव सुद्धा या सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहतात। मला प्राप्त व्हावं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा एकदम दुर्लभ आहे, मला असं वाटतं। खूप आनंद होत आहे। पंढरपूरच्या वाटेवरती चालताय, पंढरपूरच्या विठ्ठल वारीत भेटतोय का? 100%। खरं तर वारी याचा विचार करत असताना आजच्या युगाच्या वारीच्या दृष्टीने जर आपण बघितलं, ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी होती, वारकरी संप्रदाय हा एक दिवस विश्वधर्म होईल अशी मी भविष्यवाणी करतो। ही गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी होती, आणि या संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी आत्मानुभूती प्राप्त होते, त्या आत्मानुभूतीच्या चैतन्याच्या अनुभूती या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये झालेली आपल्याला दिसून येतो। वारकरी कुणाला म्हणतात? जो वारी करतो त्यालाच वारकरी म्हणतात। आणि आजच्या आमच्यासारखे असंख्य तरुण जेव्हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या वारीमध्ये येतात, तेव्हा असं दिसतं की वारकरी संप्रदाय हा एक दिवस नक्की विश्वधर्म झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक तरुणांची संख्या आज वारीकडे आपल्याला झालेला दिसून येतो। या तरुणांबरोबर ज्येष्ठ सुद्धा वारीमध्ये आहेत। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।